नमस्कार मंडळी, आजची जी सत्य घटना आहे ती बघण्यासाठी आपणाला उत्तर प्रदेश राज्यामधील बरेली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मीनाकुंज नावाच्या गावामध्ये जायचे आहे। तर त्या मीनाकुंज गावामध्ये एक शकुंतला देवी नावाची महिला राहत होती। त्या महिलेचा पती ड्रायव्हर होता आणि त्या शकुंतला देवी नावाची जी महिला होती तिचा पती एका आजारामुळे मरण पावतो। मित्रांनो, त्या शकुंतला देवीला एक मुलगी सुद्धा होती। शकुंतला देवीच्या नवऱ्याने 2 लाखाचे कर्ज सुद्धा काढून ठेवलेले होते। जेव्हा तिचा नवरा हा मरण पावतो तेव्हा ते कर्ज अजून फेडलेले नसते, त्यामुळे त्या कर्जाचा जो काही बोजा असतो तो त्या शकुंतला देवीवरच येऊन पडतो। या ठिकाणी त्या शकुंतला देवीची आणि तिची जी मुलगी असती या दोघांची परिस्थिती खूप हालाकीची चाललेली असते। नवऱ्याच्या मरणामुळे शकुंतला देवी ही मोलमजुरी करून जीवन जगायची। त्यांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती। असेच काही दिवस जातात। नवऱ्याच्या मरणानंतर काही दिवस काही महिने जो सावकार असतो तो कर्जासाठी तिच्याकडे तगादा लावत नाही, पण काही महिने ओलांडल्यानंतर तो कर्जाची परतफेड करण्यासाठी शकुंतला देवीकडे खूप दबाव आणायला लागतो। तर या ठिकाणी ती शकुंतला देवी जी असते ही खूप टेन्शनमध्ये राहत असते। ती अगोदरच खूप हातबल झालेली असते आणि दिवसभर कष्ट करत राहते। तर असे काही दिवस जातात। आता मित्रांनो, विधवा महिलेचं कसं असते, तिच्या घरामध्ये जर एखादा पुरुष वगैरे असेल तर ते सुद्धा तिच्यावर वाईट नजर ठेवायला लागतो। शेजाऱ्याचं जर सोडून द्या, सगळे जे काही शेजारी असतात तर त्या महिलेवर वाईट नजरेने बघत असतातच। तर तिचे पण गावामध्ये काही जावा होते तिच्या, पण तिचे जे एकदम सख्खे जे सोयरे होते ते सुद्धा अशा ठिकाणी तिला काहीच मदत करत नसत। तर त्या ठिकाणी ही शकुंतला देवी एकटी पडली होती। तिला कोणीही आर्थिक मदत करत नव्हते। स्वतःचा जे काही खर्च असतो तो स्वतःच तिला काम करून भागवावा लागत होता। तर गावामध्ये बऱ्याच लोकांची तिच्यावर वाईट नजर होती, पण शकुंतला देवी ही काही महिने इज्जत बाळगून राहते। ती कोणासोबत काही आगावधंदे वगैरे करत नाही। पण तिच्याच घराच्या शेजारी काही अंतरावर एक हरिया सिंग नावाचा माणूस असतो। त्या हरिया सिंगची नजर शकुंतला देवीवर नेहमीच असते। तो तिला येता जाता बघत असे, तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असे। त्या शकुंतला देवीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तो हरिया सिंग करत असे। तो तिच्या घरी जात असे, तिला बोलण्याचा प्रयत्न करत असे, तिच्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण शकुंतला देवी त्याला काही भाव देत नव्हती। ती शकुंतला देवी त्या हरिया सिंगला वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती। पण एक दिवस असा येतो, संसार म्हटलं तर लाख लफडे येतात। त्याच्यामध्ये खूप मेडिकल खर्च असो, मुलीच्या शिक्षणाचा खर्च असो, स्वतःला कपडा लत्ता घेवर असो, एखादी आरोग्याचा काही इश्यू येत असतो। तर असे काही खूप सारे इश्यू असतात संसारामध्ये। तर असाच एक दिवस ह्या शकुंतला देवीची मुलगी बिमार पडते। आता मुलगी बिमार पडल्यामुळं शकुंतला देवी तिला सरकारी दवाखान्यात नेते, पण सरकारी दवाखान्यामध्ये जास्त मेडिसिन उपलब्ध नसतात। मग त्याच्यामुळेच ती प्रायव्हेट दवाखान्यात हलवण्याचा प्रयत्न करते। जेव्हा ती शकुंतला देवी आपल्या मुलीला इलाज करण्यासाठी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये नेते तर तेव्हा एक दिवस जाते, तपासणी वगैरे करून येते। पण पुढच्या जे बिमारीचे ट्रीटमेंट असती तर त्याच्यासाठी तिला जास्त पैसे लागत होते। तर त्याच्यामुळे तेव्हा ती घरी येते आणि घरी आल्यानंतर एवढ्या पैशाचं ॲडजस्ट कसं करायचं म्हणून ती जे काही सोनं असते ते विकून त्या मुलीवर इलाज करायचा ती निर्णय घेते। तर दुसरा दिवस उजाडतो, जे काही सोनं असते ते घेऊन शकुंतला देवी ही बरेली जिल्ह्यामध्ये जाते आणि तिथे गेल्यावर आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते। जेव्हा ही बातमी हरिया सिंगला समजते, आता शेजारीच राहणारा तो हरिया सिंग जो असतो, शकुंतला देवी कुठे गेली याच्यावर लक्ष असते तिचं। त्याच्यानंतर ती कुठं आली, आज काऊन नाही दिसेना, तर या गोष्टीमुळं हरिया सिंगचं पूर्ण तिच्यावर लक्ष असते। आणि त्याला जेव्हा समजते की ती बरेलीमध्ये आपल्या मुलीच्या इलाजासाठी गेलेली आहे तर तेव्हा तो हरिया सिंग तिथून त्या सरळ हॉस्पिटलमध्ये जातो। तो हरिया सिंग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्या शकुंतला देवीला सांगतो की वहिनी, काहीच काळजी करण्याची गरज नाही, जे काही इलाजासाठी पैसे लागतील ते मी भरण्यास तयार आहे, तुम्ही निश्चिंत होऊन तुमच्या मुलीचा इलाज करू शकता। तर तेव्हा मेडिकलची गरज असल्यामुळं आणि एमर्जन्सी असल्यामुळं या शकुंतला देवीकडे दुसरा काही पर्याय नसतो। त्यामुळे त्या हरिया सिंगच्या पैशाच्या आमिषाला भाळून ती शकुंतला देवी त्याच्याकडून पैसे घेते आणि आपल्या मुलीवर इलाज करते। तर तेव्हा त्या मुलीवर इलाज केला जातो। मुलगी 1-2 दिवसाच्या इलाजानंतर बरी होते आणि ते घरी सुद्धा येतात। तर मंडळी, घरी आल्यानंतर आता ही शकुंतला देवी जी असती तर ती हरिया सिंगला काहीच म्हणू शकत नव्हती, कारण ती पहिलीच त्याची कर्जबाजारी झालेली होती। तर तो शेजारी राहणारा जो हरिया सिंग असतो तो शकुंतला देवीच्या इथून पुढे घरी येणं जाणं करायचा, घरी यायचा, बसायचा, पैसे मागण्यासाठी नाही तो, कारण तो डायरेक्ट पैसे मागत नव्हता, कारण त्याला पैशाची गरज नव्हती, त्याला एक वेगळीच काय गरज होती। त्या हरिया सिंगला शकुंतला देवीकडून एक शारीरिक सुख घ्यायचं होतं, त्यामुळे तो तिला पैशाची मागणी करत नव्हता। तिथं जाऊन बसायचा, विचारपूस करायचा, मुलीची विचारपूस करायचा आणि शकुंतला देवीला बोलायचा। त्या हरिया सिंगच्या शकुंतला देवीच्या घरी येणं जाण्यामुळे हरिया सिंग आणि शकुंतला देवी यांच्या दोघांमध्ये चुकीचे संबंध प्रस्थापित होतात। आता जो हरिया सिंग असतो तो दारू प्यायचा, इकडे तिकडे फिरायचा, काही फार प्रमाणात तो पैसे सुद्धा कमवायचा। पण एक दिवस हरिया सिंग दारू पितो। दारू पिल्यानंतर तो शकुंतला देवीच्या घरी येतो।
शकुंतला देवीच्या घरी आल्यानंतर तो शकुंतला देवीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतो. ते संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याला काही सॅटिस्फॅक्शन थोडंफार वाटत नाही. त्याच कारणामुळे तो हरिया सिंग, तिची जी मुलगी असते शकुंतला देवीची, त्या मुलीकडे नजर फिरवतो. मुलीकडे नजर फिरवल्यानंतर तो तिला हात लावतो. जसा तो हरिया सिंग तिच्या मुलीला हात लावतो आणि तो लागलेला जो हात असतो ते एक बॅड टच असतो. बॅड टच म्हणजे चुकीचा हात लावणं, वेगळ्या दृष्टीनं हात लावणं. त्या हरिया सिंगने लावलेला हा हात जेव्हा चुकीचा आहे असं तिला समजते, तेव्हा ती लगेच त्या हरिया सिंगला इकडे लोटते. लोटल्यानंतर हरिया सिंग त्या शकुंतला देवीला शिवा द्यायला लागतो. शिवा दिल्यानंतर तिथे परिस्थिती बिघडते आणि शकुंतला देवी ही मोठमोठ्याने आवाज करायला लागते. शकुंतला देवीने मोठमोठ्याने आवाज केल्यानंतर तो हरिया सिंग असतो तो घाबरून जातो. तो हरिया सिंग थोडा होशवर येतो, कारण त्याला वाटतं की लोक येतील आणि मला इथे मारतील. त्याच्यामुळे हरिया सिंग तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतो. पण जाता जाता तो शकुंतला देवीला सांगतो, तू जर असं काही सांगितलं, मी तुझ्या मुलीवर हात वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, हे जर तू लोकाला सांगितलं तर या मुलीसोबत मी खूप वाईट करेन. तर असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर मंडळी, ती जी वाईट घटना घडणार होती त्या शकुंतला देवीच्या मुलीसोबत, त्या ठिकाणी तिथे ती टळल्या जाते. त्या ठिकाणी ती टळलेली घटना जी असते तर या घटनेचा एक गंभीर असर त्या शकुंतला देवीच्या डोक्यावर पडतो आणि ती रात्रभर तिच्या मुलीला घेऊन तिथे रडत बसते. कारण तिला समजून जाते की ती हरिया सिंग जे आहे त्याची मानसिक स्थिती ही बदललेली आहे. तो कधीही येऊन माझ्या मुलीसोबत वाईट काम करू शकतो. मी तर बाहेर कामाला जाते, तो जर चुकून घरी आला दुपारच्या वेळेस किंवा मी घरी नसल्यावर तर तो माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू शकतो. म्हणून ती रात्रभर विचार करते आणि एक निर्णय घेते की आपल्याला गावामध्ये तर लोक जगू देत नाहीत. हरिया सिंग आहे, पण त्याच्यासोबत दुसरे जे लोक आहेत त्यांची पण माझ्यावर वाईट नजर आहे आणि इथे ओळखी असल्यामुळे सगळेच माझ्या घरी आसपास येणं जाणं करतात, चक्रा मारतात. म्हणून ती तिथून हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेते. तर मंडळी, ती 2 दिवस वाट बघते. थोडाफार काय पसारा वगैरे सामान असते ते बांधते आपल्या गरजेपुरतं आणि 2-3 दिवसानंतर ती बरेली म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, तर ती शकुंतला देवी बरेली जिल्ह्यामध्ये जाऊन एका झोपडपट्टीमध्ये राहू शकते. आता शहरात गेल्यावर ह्या ज्या महिला असतात ते डायरेक्ट एखाद्या मोठ्या भाड्याच्या खोलीत किंवा जास्त भाडं देऊन चांगल्या पॉश एरियामध्ये तर राहू शकत नाहीत. ती शकुंतला देवी तिच्या मुलीला घेऊन त्या बरेली जिल्ह्यामधील एका झोपडपट्टीमध्ये राहायला सुरुवात करते. तर तिथे राहिल्यानंतर ती एक काम शोधते, ते मध्ये कपडे धुण्याचे काम. जे धोबी लोक असतात तर तिथं मोठमोठे धोबी एरिया असतात बघा, धोबी घाट असतात तसे. तर त्याच्यामध्ये धुयाला वगैरे सुविधा असते, लोकांचे कपडे घेतात, पैसे देऊन ते धुवून घेतात. तर तशा ठिकाणी ती त्याला मदत करायचं काम करते, म्हणजे कपडे धुवायचं काम करते. असं मिळून ती काही दिवस गुजारा करते. काही 15-20 दिवस निघून जातात. पण जेव्हा हे इकडं हरिया सिंग असतो तर त्याचाच भाऊ बरेली जिल्ह्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरचे काम करायचा. तर तो हरिया सिंग त्याच्या भावाला सांगतो, त्याच्या भावाचं नाव असते सुभाष. तर हा हरिया सिंग सांगतो की ही जी शकुंतला देवी आहे तर ती तिथेच आलेली आहे, त्या झोपडपट्टीमध्ये राहते असं मला समजलेलं आहे. तर तो सुभाष जे असतो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे हरिया सिंगचा भाऊ, तर तो 2 माणसे पाठवतो. ते 2 माणसं तिला सांगतात की साहेबानं तुम्हाला बोलावलेलं आहे, तर तुम्ही गावच्या असल्यामुळं ते तुम्हाला एक चांगलं काम लावतील. आता इथं धोबीघाटमध्ये जास्त पगार पण येत नाही, तुमचा खर्च पण भागणार नाही, त्याच्यामुळे साहेबाच्या इथं काम करा, तुम्हाला ते चांगले पगार देतील. आता गावचा माणूस आहे, शकुंतला देवी त्या सुभाषकडे जाते. तर तो जो सुभाष असतो त्याच्याच घरी त्या 2-3 जी माणसं राहत असतात, कारण ते नवरा बायको तर राहत नसतात, पण त्याच्या इथं ते 2-3 माणसं असतात त्याचे नौकर वगैरे. तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं, फरशी वगैरे पुसून देणं आहे ना, ते घरातलेच सगळे कामं करण्यासाठी एक चांगली पगार देतो. चांगली म्हणजे 14-15 हजार रुपये देतो तिला. तर अशा प्रकारे कामाला ठेवतो. तर हे काम चांगले असते, तिला घरातच राहायचे असते आणि 2-3 माणसाचा स्वयंपाक करायचा असते. त्याच्यामुळे ती शकुंतला देवी ती ऑफर मान्य करते आणि तिथेच काम करायला लागते. आता मंडळी, ती शकुंतला देवी तिथे व्यवस्थित काम करू लागते. काही दिवस काम केल्यानंतर हा जो सुभाष असतो तो दारू प्यायचा. तिथे जे 2 नौकर माणसं असायची त्यांची पण वाईट नजर या शकुंतला देवीवर असायची. आता ज्या काही विधवा महिला असतात ना त्याच्यावर प्रत्येक माणसाच्या वाईट नजर असतात. आता प्रत्येक म्हणता येणार नाही, पण 99% माणसाच्या तरी वाईट नजर असतात. तिच्याकडे पाहिल्यावर त्याला वेगळ्याच भावना येतात. त्याच्यामुळं कपाळाला टिकली हे खूप महत्त्वाचं आहे, गळ्यात मंगळसूत्र ते एक तुमच्याकडे एक प्रोटेक्शन आहे बघा. हे जर असेल तर तुम्हाला पाहण्याची हिंमत होत नाही. पण त्या महिलेकडे तसं काय नव्हतं. शरीरात वगैरे बाई ती भरलेली होती, व्यवस्थित दिसत होती. या कारणामुळे लोक तिला अट्रॅक्ट व्हायचे आणि तिच्यावर वेगवेगळ्या नजरेनं बघायचे. तर शकुंतला देवी तिथे काम करते. काही दिवस काम केल्यानंतर तो सुभाष जे असतो त्या शकुंतला देवीला म्हणतो की तुम्ही एकट्याच आहात, तुमचं आयुष्य काढणं हे खूप अवघड आहे, तुम्हाला तर माहिती आहे संसारात किती प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे काम करा, तुम्ही मला सर्व्हिस देत जा, मी तुम्हाला त्याच्या बदल्यात जास्त पैसे देईन. माझे 2 नौकरसुद्धा आहेत, त्यालासुद्धा तुम्ही थोडीफार मदत करत जा, म्हणजे मी तुम्हाला त्याचे चांगले पैसे देईन. तर या ठिकाणी तो जो सुभाष असतो तो खूप घाण माणूस असतो आणि तो त्याच्यासोबतच दुसऱ्यालासुद्धा शकुंतला देवीकडून सुख घेण्याचा प्रयत्न करत असतो.
सुभाषच्या पैशाच्या आमिषाला भाळून आणि तिची जी गरीब परिस्थिती असते शकुंतला देवीची, ती गरीब परिस्थिती दूर करण्यासाठी ती सुभाषकडे आपले तन सोपवून टाकते. आणि तन सोपवल्यानंतर जो सुभाष असतो तिच्यासोबत ते घाणेरडे कृत्य नेहमी करायचा. त्याच्यासोबतचे जे 2 नौकर असतात ते सुद्धा तिच्यासोबत घाणेरडे काम करायचा आणि त्याचे पैसे हा स्वतः सुभाषच द्यायचा. तर अशा प्रकारे काही दिवस असेच जातात. काही दिवस गेल्यानंतर शकुंतला देवीहून त्यांचे मन भरल्यानंतर एक दिवस सुभाषसुद्धा दारू पितो. हे दारू पिणारीच माणसं असतात, तो तसा दारू पितो. आणि ती जी कधी कधी शकुंतला देवी ही या सुभाषच्या घरी काम करायची, तेव्हा तिची मुलगी यायची. आता ती शाळेतून वगैरे तिला टाकलं होतं, शाळेतून आल्यावर काय करणार, तिच्या आईकडे येणार, झोपडपट्टीत कसं राहणार, त्याच्यामुळे इकडे यायची. ज्या काही शिळ्या भाकरी वगैरे असतात किंवा भाजी वगैरे असतील बनवलेली उरती, तर ती मुलगी खायची, तिची आई पण तिथं खायची. तर असं असते, ज्या काम करणाऱ्या बाया असतात तर ते तसं करतच असतात. त्याच्यात काय नवीन नाही, चांगलं पण आहे. अन्न वाया गेल्यापेक्षा खाल्लेलं बरं कधी पण. तर अशा प्रकारे मंडळी तिथं मुलगी यायची. हे सुभाष जो असतो तर त्याची नजर ही त्या मुलीवर पडायची. मुलगी जवान होती, म्हणजे नेमकीच 16-17 वर्षाची होती, जवानीत येऊ लागली. आणि तिची नजर पडल्यावर तो सुद्धा तिच्या मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात करतो. जबरदस्तीमध्ये तिला हात लावणं, तिला पाडणं असं केल्यानंतर तर ती शकुंतला देवी त्या ठिकाणी ओरडते. मुलगीसुद्धा तिची जोराजोराने रडायला लागते. हे ऐकून गावकरी जमा होतात. तर या घरामध्ये चाललेली किंचाळणे, ओरडणे ऐकून शेजारी लोक जमा व्हायला सुरुवात होते. तर तेव्हा शकुंतला देवी रागाच्या भरात एक चाकू घेते आणि हा जो सुभाष असतो त्याच्या छातीमध्ये खुपसवते. मित्रांनो, तो जो चाकू असतो तो आपला कांदे कापायचा चाकू असतो, त्याच्यामुळे तो काही जास्त आतपर्यंत शिरू शकत नाही, थोडा स्पर्श शिरतो. तर याच रागात हा सुभाष जो असतो तो शकुंतला देवीला धक्का देतो आणि तिला तिथे खाली पाडतो. आणि पोलिसाला फोन करून सांगतो की या शकुंतला देवीने माझा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तिथे पोलीस हजर होतात. आल्यानंतर या दोघांना पण अटक केल्या जाते, त्यांच्याकडून विचारपूस केली जाते. आणि या विचारपूसमध्ये हा जो सुभाष असतो तर हा खूप घाणेरडा माणूस असतो. तो सांगतो की तर ही शकुंतला देवी जी आहे ती चोरटी बाई आहे. तिने माझ्या घरामध्ये अनेकदा पैसे चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक दिवस मी तिला पकडले, त्यामुळे तिने माझा खून करण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी पोलीस जे असतात तर या सुभाषचं जे काही स्टेटमेंट आहे ते लिहून घेतात. या शकुंतला देवीचे बयान घेण्यासाठी काही महिला पोलीस असतात आणि काही सिनियर ऑफिसर्स असतात. तर ते यायचे शकुंतला देवीचे बयान घेतात. त्यामध्ये शकुंतला देवी जी आहे तर ती सांगते की हा जो सुभाष आहे त्याने माझ्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तर ते नख वरबडलेले थोडंफार ते दाखवती आणि शकुंतला देवी कसं काम करत होती, तिची जे काय परिस्थिती होती ते पोलिसांना समजावून सांगते. तर यामध्ये त्या नख जे असतात त्याचे DNA चेक केले जातात आणि त्या DNA रिपोर्टमधून सुभाष हा गुन्हेगार म्हणून सिद्ध केला जातो. तर या ठिकाणी पोलीस हे सुभाषला अटक करतात आणि त्याला 10 वर्षाची आजीवन कारावासाची शिक्षा सुनावतात. तर ही होती आजची सत्य घटना, जे की उत्तर प्रदेश राज्यामधील बरेली जिल्ह्यामध्ये घडलेली सत्य घटना आहे. तर एका विधवा महिलेचे आयुष्य किती भयानक असते, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतात. एकतर नवरा नसल्यामुळे त्या मुलीच्या भवितव्याची तिला काळजी असते आणि तिला जरी इमानदारीनं हे काम करायचं असेल तर तिथं लोकांचे इथं काम करावं लागते. तर लोक तिच्याकडे वेगवेगळ्या नजरेनं पाहतात. तर या महिलेचं जीवन जगणं हे खूप अवघड आहे. तर या गोष्टीमुळे मला वाटतं आपण आपली नजर, आपले जे डोळे आहेत हे चांगल्या दृष्टीनेच बघायला पाहिजेत. काही वाईट विचार त्या महिलाबद्दल आणायला पाहिजेत. तर मंडळी, ही होती आजची सत्य घटना. ही जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचेच धन्यवाद.